जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतंय तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. फळ्याकडे लक्ष द्या. आपल्याला सोडवायचं आहे हे समीकरण. 3 जसे 9 म्हणून 5 जसे किती? तर सोडू. 3 आणि 9चा संबंध शोधूया. 3 आणि 9 मध्ये जो संबंध आहे तोच 5 आणि पुढच्या येणाऱ्या संख्येमध्ये असतो. तर 3 आणि 9 मध्ये बघा, 3 गुणिले 3 बरोबर किती? 9. म्हणून 5 गुणिले 5 बरोबर किती? 25. आहे का पर्यायामध्ये? नाही. म्हणजे ही ट्रिक लागू होत नाही. मग आता काय करायचं बघा. 3चा आपण करूया घन करूया. 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. मग बघा 2 अधिक 7 बरोबर किती? 9. आलं का हे उत्तर? 9. आता असा संबंध पुढे आहे पाहूया, आणि ते जर उत्तर पर्यायामध्ये असेल तरच ते आपण बरोबर म्हणू शकतो. आता पहा 5चा घन करूया. 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 5 5 25, 25 5 1,600. आता ह्या तिघांची करूया आपण बेरीज. 1 अधिक 2 अधिक 5 बरोबर किती? 8. पर्यायामध्ये आहे का? बरोबर, पर्यायामध्ये आहे 8 हे उत्तर. म्हणजे आपण जी ट्रिक वापरली ती योग्य आहे. अशा प्रकारे करा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि व्हा स्कॉलरशिप नवोदय विविध स्पर्धा परीक्षेमध्ये पास. बेस्ट ऑफ लक.